मित्रांनो, इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत असाल तर एक परफेक्ट चान्स आलाय. टी-व्ही-एसनं चक्क ₹50,000 एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. म्हणजे बाकीचे ब्रँड्स जिथं 1,00,000च्या खाली यायचं नाव घेत नाहीये, तिथं टी-व्ही-एस सारख्या मोठ्या ब्रँडनं एकदम निम्म्या किमतीत ई स्कूटर लॉन्च करून सगळ्यांनाच धक्का दिलाय. म्हणजे बाकी कंपन्यांना शॉकिंग धक्का आणि ग्राहकांसाठी आनंदाचा धक्का. पण मग किंमत कमी केली आहे म्हणजे त्यांनी भरपूर कॉस्ट कटिंग केलंय का? एवढ्या कमी किमतीत ते कसं काय स्कूटर देतायत? आणि 50,000ची ही इलेक्ट्रिक स्कूटर खरंच वर्थ इट आहे का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन तेवढं दाबून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, ज्या स्कूटरचं मी आता गुणगान गात होतो त्या स्कूटरचं नाव आहे टी-व्ही-एस ऑर्बिटर V1. याला सध्या मार्केटमध्ये मोठ्या ब्रँडची आणि सगळ्यात अफोर्डेबल ई स्कूटर म्हणता येईल. ही खरं तर डेली यूजसाठी, शहरातल्या शहरात फिरण्यासाठी, मार्केटला जाऊन थोडीफार शॉपिंग करण्यासाठी किंवा शाळा ट्युशनला जाण्यासाठी परफेक्ट अशी स्कूटर आहे. दिसायला हे नवीन मॉडेल जुन्या ऑर्बिटरप्रमाणेच दिसतं. बरं, किंमत कमी आहे म्हणजे फीचर्स कमी केलेत असंही नाही. कनेक्टेड मोबाईल ॲप, मोबाईल चार्जिंग सुविधा, कलर्ड LCD क्लस्टर असे फीचर मिळतात. मोठा बूट स्पेस मिळतो, ज्यात ते जाहिरातीमध्ये दाखवतात की 2 हेल्मेट बसतायत. ऑटो हिल होल्ड फीचर मिळतं, त्यामुळे चढावर गाडी चालवताना अडचण येत नाही. क्रूज कंट्रोल फीचर मिळतं आणि मोठं सीट मिळतं, सो 2 जण आरामात ट्रॅव्हल करू शकतात. आणि भरपूर सारे कलर ऑप्शन मिळतात. ऑर्बिटर V1 मध्ये 1.8 किलोवॅटची बॅटरी मिळते आणि फुल चार्जमध्ये ही स्कूटर 86 किलोमीटरची रेंज देते असं कंपनीनं म्हणलंय. चार्जिंगचा स्पीडही चांगला आहे, अवघ्या 2.5 तासांमध्ये 0 ते 80% चार्ज होते. आता मेन प्रश्न हा उरतो की एवढे सगळे फीचर्स दिलेले असतानाही किंमत कशी काय कमी आहे? तर याचं कारण आहे BaaS मॉडेल. याचा फुल फॉर्म आहे बॅटरी ॲज अ सर्व्हिस. हा मॅटर काय सांगतो? आता सध्या सिलेंडरचा विषय ट्रेंडिंग आहे, सो त्याचं उदाहरण देतो. जसं तुम्हाला सिलेंडर कंपनी देते, पण तुम्ही पैसे भरलेत म्हणजे टाकी तुमच्याकडेच ठेवू शकता का? तर नाही. तुम्ही फक्त आतल्या गॅसचे पैसे दिलेले असतात. गॅस संपला की तुमच्याकडची मोकळी टाकी घेऊन जातात आणि तुम्हाला गॅस भरलेली नवीन टाकी मिळते. ही तशीच सिस्टीम आहे. तुम्ही जेव्हा टी-एसची बास सेवा घेता, तेव्हा तुम्हाला स्कूटरसोबतच बॅटरी मिळते, पण ती बॅटरी तुमच्या मालकीची होत नाही. बॅटरी वापरासाठी तुम्हाला कंपनीला दर महिन्याला पर किलोमीटरच्या दराने काही चार्जेस द्यावे लागतात. नेमक्या याच मुद्द्यामुळे टी-व्ही-एसच्या नवीन स्कूटरची किंमत एवढी कमी आहे. बॅटरीज तुमच्या मालकीची नसल्यामुळं तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागत नाहीत आणि स्कूटरची इनिशियल किंमत कमी होते. आता तुम्हाला बॅटरी हवीच असेल तर काय? तर तोही ऑप्शन आहे. म्हणजे ऑर्बिटर V1 ही स्कूटर खरेदी करण्यासाठी 2 ऑप्शन मिळतात. पहिला आहे विथ बास, ज्याची किंमत ₹50,000 आहे. तो दुसरा आहे विदाऊट बास. याची बॅटरी तुम्हाला मिळणार, पण किंमत असणार ₹84,500 एक्स शोरूम. आता तुम्ही म्हणाल की महिन्याला किलोमीटरच्या हिशोबाने पैसे भरायचे, तर मग परवडणार कसं? सांगतो. खरं तर बास ऑप्शन तुमच्यासाठी फायद्याचा असेल की नाही हे तुमच्या स्कूटर वापरावर ठरतं. तुम्ही जर रोज 30 किलोमीटर वगैरे स्कूटर चालवत असाल, म्हणजे गावातल्या गावात किंवा फक्त मार्केटपर्यंत जाऊन येण्यासाठी असं, तर महिन्याला तुमचे साधारणपणे 1000 किलोमीटर होतील. बास प्लॅनचे मंथली चार्जेस हे साधारणपणे ₹862 ते ₹1500 असे आहेत. तुम्ही कोणता प्लॅन घेताय त्यानुसार किंमत ठरते. आता याचा खर्च तुम्हाला ₹1000 येतोय असं पकडून चाललं, तरी वर्षाचे ₹12,000 होतात. एकूणच पुढे साधारणपणे जर तुम्ही 5 वर्षही स्कूटर वापरली, तरी त्याचा एकूण खर्च 60,000च होईल. बरं, एवढंच नाही तर बॅटरीला काही झालं तर त्यावर 5 वर्षांची वॉरंटी पण असणार आहे. आणि जर बॅटरीच तुमची नाहीये, तर त्याचं टेन्शनही तुम्हाला घ्यावं लागणार नाही. बॅटरी रिप्लेसमेंटचं सगळं कंपनीच बघणार. म्हणजे सगळीकडूनच फायदा आहे. आता हा बास प्लॅन कोणासाठी योग्य आहे? तर ज्यांना सुरुवातीला एकदम कमी बजेटमध्ये ई स्कूटर घ्यायची आहे, ज्यांचा डेली वापर 30-40 किलोमीटरपेक्षा जास्त नाही आहे आणि ज्यांना पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये ही स्कूटर रिप्लेस करायचा विचार आहे, त्या सगळ्यांसाठी हा प्लॅन एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला सुरुवातीलाच जास्त पैसे घालवावे लागत नाहीत आणि 3-4 वर्ष स्कूटर वापरली तरी ती फुल पेमेंटच्या किमतीपेक्षा स्वस्त बसते. बाकी ज्यांना लाँग टर्म यूज करायचा आहे, डेली रायडिंग ज्यांचं जास्त असेल आणि एकदाच फुल पेमेंट करू शकणार असाल, तर विदाऊट बास मॉडेल तुमच्यासाठी योग्य ठरेल. पण एक मिनिट, जर फुल पेमेंट करणारच असाल तर एकदा ऑर्बिटरचं V2 हे मॉडेल पण बघून घ्या. टी-व्ही-एसनं V1 सोबतच V2 मॉडेल पण लॉन्च केलंय. याची किंमत 1,05,000 पासून सुरू होते. ही एक्स शोरूम किंमत आहे. याची किंमत जास्त असण्याचं कारण म्हणजे यातली मोठी बॅटरी. यात 3.1 किलोवॅट अवर्स बॅटरी मिळते, म्हणजे V1 पेक्षा दुप्पट, आणि अर्थातच याची रेंज ही त्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट, म्हणजे 158 किलोमीटर आहे. हां, V2 व्हर्जनमध्ये बास ऑप्शन नाहीये, त्यामुळे तुम्हाला फुल पेमेंट करूनच ही स्कूटर घ्यावी लागेल. आता ऑर्बिटरचे हे 2 मॉडेल घ्यायचे की नाही हे ठरवण्याआधी आपण मार्केटमधले बाकीचे ऑप्शन्स बघूया. ओलाची S1X ही साधारणपणे ₹75,000 मिळते आणि त्याची रेंज 91 किलोमीटर आहे.
बजाज चेतक अर्बेन जी आहे ती 95,000 पर्यंत मिळते आणि त्याची रेंज 113 किलोमीटर आहे. आणि एथरची रिस्टा झेड ही 1,00,000च्या वर जाते, पण त्याची रेंज ही एकदम तगडी अशी 160 किलोमीटरची आहे. या तिन्हीशी कम्पेअर केलं तर टी व्ही एसची ऑर्बिटर V1 ही बास किंवा विदाऊट बास या दोन्ही व्हर्जनमध्ये जास्त अफोर्डेबल वाटते. रेंज थोडीशी कमी आहे, पण गावातल्या गावात वापरण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. शिवाय टी व्ही एसचा ब्रँडही मोठा आहे, ठिकठिकाणी सर्व्हिस सेंटर्स आहेत. सो बजेट ई स्कूटरचा हा सध्याचा सगळ्यात चांगला पर्याय म्हणायला हरकत नाही. तुम्हाला हे स्कूटर आणि विशेषतः त्याचं बास मॉडेल कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा. या स्कूटरचा डिटेल्ड ऑन रोड व्हिडिओ हवा असेल तर तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच आपल्या टेक भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.